महाराष्ट्र शासन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पान दुकानदारावर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ आणि सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी सांगली जिल्ह्यातील सुमारे 6,000 पान दुकानदारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। गेल्या 15 दिवसापासून सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा व कासेगाव परिसरात पान दुकानदारावर कारवाई सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। गुटखा तस्करी करणाऱ्यावर प्रभावी कारवाई न करता छोट्या पान दुकानदारांना लक्ष्य केले जात असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली। 2012 मध्ये गुटखा बंदीला पान व्यावसायिकांनी पाठिंबा दिला होता, मात्र सध्याच्या कारवायामुळे हजारो व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। पान दुकानदारावरील अन्यायकारक कारवाई थांबवून गुटखा तस्करावर कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिला आहे। महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आणि अन्न औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा मूळ उद्देश आणि हेतू गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पान दुकानांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं कटकारस्थान शासन आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून गेले 15 दिवस चालू आहे। महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ व सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं आज या ठिकाणी अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयावर आज जो आम्ही मोर्चा आणलेला आहे, त्या मोर्चाचा मूळ हेतू की महाराष्ट्र सरकारनं 2012ला गुटखा बंदीचा आदेश केला। त्या आदेशाचं खरोखर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा पान असोसिएशननं जाहीर पाठिंबा दिला आणि स्वागतही केलं। त्याचं कारण की आम्ही नुसता आमचा व्यवसाय बघत नाही, पण समाजहित डोळ्यासमोर ठेवून, कारण गुटख्यामध्ये महिला वर्ग, युवक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आरी गेलेला होता। यासाठी आम्ही त्यावेळेला राज्यातून पाठिंबा दिला। त्यानंतर काही वर्षभरात सरकारनं पान दुकानदाराला विश्वासात न घेता अचानकपणे सुगंधी तंबाखूवर बंदी घातली। बंदी घातल्यानंतर राज्यातील पान दुकानदारांचा हवालदिल झाला, कारण आमचं उदरनिर्वाहाचं साधन आमचा व्यवसाय आहे। आम्ही सरकारला गेल्या 2012 ते 13 सालापासून वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून जे काय तुम्ही सुगंधी तंबाखूवरची जी काय कारवाई चालू केली आहे, हे तुम्ही थांबवा आणि गुटखा बंदी जी केला आहे त्याला आम्ही राज्यातल्या सगळ्या पानपट्टीधारकांनी त्याला स्वागत करून आणि पाठिंबा दिलेला आहे। सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आज आपल्या राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेचं मी या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने मी स्वागत करतो। त्याचं कारण आहे की आता आयुक्त मुंडे साहेब तुकाराम मुंडे आल्यापासून आज आपण बघत असाल दुधामध्ये असेल अनेक याच्यामध्ये किती भेसळ प्रमाणात आहे। आज मला या ठिकाणी खास आवर्जून सांगायचं आहे, सरकार आज केंद्र सरकार सिगारेटमध्ये 80% त्यांचे शेअर्स आहेत। जर सरकारला बंदी घालायचं असेल तर तिने पहिला ITC कंपनी असेल, विविध कंपनीचे सिगारेट असतील त्या सिगारेट बंदी घालून दाखवावं, कारण 90% त्या सिगारेटमध्ये निकोटीन असते जे 90% आहे। हे सरकार लोकांना दाखवते, पान दुकानदार दाखवते, दिशाभूल करते। जर खरोखर असेल ना तर तिने सिगारेटवर बंदी आणून दाखवावं, आम्ही स्वागत करायला तयार आहे। पण मोका अंतर्गत व 328 खाली जर आमच्या पान दुकानाला कोण जर वेटीस धरलं शासनानं आणि अन्न औषध विभागानं, तर आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन छेडणार। या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो।